भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. नित्याप्रमाणे सर्वश्री सदाशिव शास्त्री भिडे, श्रीमान गवी केतकर, श्रीमान माननीय विनायकराव आपटे, लोकमान्य टिळक आदी सर्वांना मी वंदन करतो आणि बोलण्याचा प्रयत्न करतो. आपलं कार्य कसं आहे बघा, छान आहे आपलं कार्य. आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंबंधी असं काय राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंबंधी असं म्हणतात की त्याचं कार्य हे परिस्थिती निरपेक्ष आहे. म्हणजे कोणती परिस्थिती असो ते संघकार्य चालू राहणार. तसं श्री गीता धर्ममंडळाचं कार्य हे परिस्थिती निरपेक्ष आहे. मला वाटलं पाऊस असल्यामुळे कुणी येणार नाही, पण तरी संख्या आहे. तर पावसाळा असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, आपलं कार्य चालूच राहणार. परिस्थिती निरपेक्ष कार्य. आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सदिच्छा घेऊन भगवान श्री गोपालकृष्णांना वंदन करून मी प्रारंभ करतो. पहिली गोष्ट अशी की आपणा सर्वांना आणि इथल्या कार्यकर्त्यांना, सर्व कार्यकर्ते, मनःपूर्वक धन्यवाद. आजचा विषय अगदी नवीन आहे. महर्षी श्री नारद. मला सुरेखाताईंनी सांगितलं आत्तावरून कोणी या विषयावर बोललेलं नाही आहे, तुम्ही बोलाल का? मी भीत म्हणलो हो बोलतो. मला तरी कुठे येत आहे नाही का. पण एक नियम पाळण्याचा मला लाभ झाला बरं का. नुसते गप्पाच मारत मी आपल्याशी. संपूर्ण श्री नारदांचं चरित्र काही येणार नाही आपल्यात, गप्पा अधिक येतील. तर एका नियमाचा मला फार लाभ झाला. तो नियम असा, ना नाही कहना. ना नाही कहना. मला एकाने विचारलं, 62 साली चिनी आक्रमण झालं होतं बघा, काहींना आठवत असेल, 20 ऑक्टोबर 1962. मला एकदा म्हणाले, तू चिनी आक्रमण या विषयावर भाषण करशील का? ना नाही कहना. करतो. एक जण म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांवर सोपं आहे, बोलतो. आणि असे करता करता मला लोकांनी विविध विषय दिले. एकाने सांगितलं वनसंवर्धन, वृक्षारोपण या ह्याच्यावर बोलता का? हो. त्या आत्तावरून कोणालाही नाही म्हटलं नाही. ना नाही काय ना, सिद्धता करायची, तयारी करायची आणि बोलायचं. असे जवळजवळ 200 विषय झाले माझे, जवळजवळ. आता नवीन विषय घेतला तर ही डिप्युटी ठेवायला जागा नाही, एवढं झालं. आता आज हा नवीन विषय, श्री नारद महर्षी. तर अगोदर आपल्याला फार पूर्वी सांगितलेले 2 तर परत सांगतो. ते असे की हा माझा अगदी नवीन विषय आणि मला सिद्धता करायला त्यांनी मला पुरेसा वेळ दिला. आता 1 महिना अगोदर सांगितलं होतं, श्री नारदेश्वर बोला, बघू, करू तयारी असं म्हणता 27 दिनांक आला. तर पु ल देशपांडे म्हणाले की अगोदरपासून सिद्धता केली पाहिजे, आयत्यावेळी सिद्धता उपयोग नाही. आयत्यावेळी काय होतं, पु ल देशपांडे मला आयत्यावेळी एकच गोष्ट होती, ती म्हणजे फजिती. तर आज माझी फजिती होऊ नये अशी मी ब्रह्मर्षी नारदांच्या चरणी प्रार्थना करतो. दुसरा एक विनोद की का हो, तुम्हाला श्री नारद हा विषय समजला का? आता ह्या प्रश्नाचं उत्तर देणं अवघड आहे. हो म्हणावं तरी पंचायत, नाही म्हणावं तरी पंचायत. तर ते पु ल देशपांडे आहेत ना, त्यांचाच विनोद. व्यक्तींवल्ली पुस्तकात प्रोफेसर अण्णा वडगावकर, प्राध्यापक अण्णा वडगावकरचं एक छोटंसं 3-4 पानी आहे, छान आहे अतिशय. त्यात ते BA संस्कृत शिकवत आहेत आणि पु ल देशपांडे नावाच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत विषय घेतला आहे. आता संस्कृतला श्री शंकर भाष्यातले काही उत्तरे लावलेले आहेत, भगवान श्री शंकराचार्यांचे. तर पु ल त्यांना एक दिवशी म्हणतात, सर हे शंकर भाष्य थोडं अवघड आहे हो, मला तितकं ते समजत नाही हो. दुसरे कधी सर असते, रागवले असते, जा घरी मांडी घालून बैस, अभ्यास करून जे समजेल. पण ते प्रेमळ असतात. काय मला पुरुषोत्तम, नाही मला हा शंकर भाष्य तितकासा समजत नाही हो. अरे पुरुषोत्तम, तो मला तरी कुठे समजला आहे. किंवा जरी मी श्री नारद हा विषय घेत असलो तरीसुद्धा मला
जे उत्तर वडगावकर सरांनी दिलंय तेच मला आहे बरं का. तर आपण प्रयत्न करूया. आता पहिली गोष्ट अशी की आपले नेहमीसारखे प्रश्न. आत्ता पण मी बॉलपेन आणलेलं नाही, पण बिस्किट मात्र आणलेलं आहे. का या कडक उन्हाळ्यामध्ये ते बॉलपेन गळायचो अतिशय आणि कोळकायचे कपडे खराब व्हायचे. म्हणलं हा उन्हाळा संपू दे, मग आपण बॉलपेन देऊ सगळ्यांना भेट. तोपर्यंत सगळ्यांना ज्यांची उत्तर बरोबर येतील त्यांना बिस्किट. आपण काय हां आवाज येत नाही. आता प्रयत्न करतो, मी मोठ्याने बोलण्याचाही प्रयत्न करतो. तर पहिला प्रश्न असा की पुण्याचं नारद मंदिर सगळ्यांना माहिती आहे. हां, याची वैशिष्ट्य काही सांगता येईल का? याची वैशिष्ट्य सांगता येतील का? पुण्यातलं नारद मंदिर आपल्याला सर्वांना माहिती आहे, त्याची जरा वैशिष्ट्य सांगायची ना. काय वैशिष्ट्य? तर तुम्ही उतरून आणली ती वैशिष्ट्य काय आहेत ती. ही नारद मंदिर आणि तिथे जी संस्था आहे तिचं नाव काय? श्री हरी कीर्तनोत्तेजक संस्था आणि कीर्तन पाठशाळा, कीर्तन महाविद्यालय असे अनेक उपक्रम तिथे आहेत. सग आपल्या अगदी जवळ आहे. इथून पायी 7-8-10 मिनिटाच्या अंतरावर आहे नारद मंदिर आणि समोर व्यास मंदिर. तर हां झेगास त्या थोडक्यात वाचून दाखवतो. श्री हरी कीर्तनोत्तेजक सभा ही भारतातील आद्य कीर्तन संस्था आहे. जी संपूर्ण भारतात कीर्तन शिकवणारी पहिली संस्था कोणती तर ती नारद मंदिरात सध्याची चालू आहे ती. तिचं नाव छान आहे, हरी कीर्तनोत्तेजक. हरीचं कीर्तन, कीर्तनात हरी असतो. हरिभक्त पारायण म्हणतात, हरिभक्त पारायण. तर एका फार मोठ्या व्यक्तीचा, अति प्रचंड व्यक्तीचा संबंध या संस्थेशी आला. त्या महान व्यक्तीचं नाव आपल्याला सांगता येईल का? त्या महान व्यक्तींचं नाव आहे लोकमान्य टिळक. असं म्हणतात की 1882 हा सन मला जरा चुकीचं वाटतं पण ठीक आहे. 1882 साली नागपूरला कीर्तनकारांचं एक संमेलन झालं. लोकमान्य टिळक त्याला. तर ते वेळेला पुण्यामध्ये असं काहीतरी पाहिजे ना. तेव्हा त्यांच्या प्रेरणेतून हे 1882 सालची गोष्ट आहे. म्हणजे आता किती 140 वर्ष झाली असतील ना त्या गोष्टी. 140 वर्ष ही संस्था जुनी आहे. म्हणजे आपली 100 वर्ष. त्याच्या अगोदर थोडा काळ हरिकीर्तनाची संस्था. त्यानंतर मग या संस्थेची स्थापना झाली. एकच मिनिट ना, ते गेलं माझ्या होतं. हां, या संस्थेच्या कार्याचे सध्या 140वे वर्ष चालू आहे. देवर्षी नारद आणि महर्षी वेदव्यास यांची भारतातील या दोघांची मंदिरं अगदी कमी आहे. तर आपल्या पुण्याला अभिमान आहे की महर्षी, देवर्षी, ब्रह्मर्षी नारद आणि महान व्यासमुनी समोरासमोरच आहेत. अतिशय सुंदर मंदिरं आहेत ती. तर पुण्याला आहे अभिमानाचा विषय आहे. त्यानंतर आणखी वैशिष्ट्य त्याचं काय आहे तर प्रतिदिन तिथे कीर्तन असतं. जसं आपल्याकडे प्रतिदिन व्याख्यान असतं तसं तिथे प्रतिदिन कीर्तन असतं वर्षभर. आणखी कुठे हो असं वर्ष. एक आपली संस्था, एक ती संस्था आणि आणखी एक संस्था आहे की जिथे प्रतिदिन एकाच व्यक्तीचं प्रवचन असतं. दररोज शब्द अरबी एक म्हणजे आपला प्रतिदिन शब्द वापरला तर सांगलीला त्यांचं आडनाव काय विसरलं. सांगलीला प्रतिदिन एक प्रवचन असतं आणि ते एकच व्यक्ती करते. एकच काय म्हणतात सत्पुरुष आहेत ते करतात. त्यांचं आडनाव तर मी विसरलं. अरे त्या प्रतिदिनवरून मला आठवण झाली. त्यानंतर ही भारतातली खरोखर अत्यंत नामवंत अशी 2 मंदिरं आहेत आणि प्रतिदिन वर्षभर कार्यक्रम चालू. ही कीर्तन सेवा किती वर्ष चालू आहे? 85 वर्ष.
प्रतिदिन कीर्तन करायचं. कारण कीर्तन का हो? श्री नारद मुनींचा सर्वात आवडता विषय कीर्तन होता, हरी कीर्तन. म्हणून तिथे कीर्तनाची सेवा, कीर्तनाचं महाविद्यालय, कीर्तन पाठशाळा इत्यादी इत्यादी झालं. तर 85 वर्ष ही सेवा चाललेली आहे. आणखी सुद्धा 2-3 वाक्य सांगता येतील आपल्याला की 90 वर्ष कीर्तन पाठशाळा आहे. म्हणजे मला अशी इच्छा आहे की मला कीर्तन शिकायचं, तर तिथे सोय आहे कीर्तन पाठशाळा, आणि ती गेली 90 वर्ष चालू आहे. सहज जाता मगाशी मी लोकमान्य टिळकांचा उल्लेख केला. लोकमान्य टिळक म्हणत की मी जर राजकारणात पडलो नसतो तर मी कीर्तनकार झाला असतो, मी राजकारणात पडलो नसतो तर मी कीर्तनकार झालो असतो. इतकं त्या कीर्तन कलेचं महत्त्व आहे अतिशय. आणि एप्रिल मे महिन्यात तिथे 2 महिन्यांचे वर्गही असतात वाटतं कीर्तन शिकवण्याचे. तर तेही गेली 90 वर्ष चालू आहे. त्यानंतर कीर्तन महाविद्यालय गेली 180 वर्ष चालू आहे. प्रचंड आकडे येतं. आणि वासंतिक कीर्तन वर्ग गेली 53 वर्ष चालू. म्हणजे आत्ता मी जो सांगितला तो की एप्रिल मे महिन्यात प्रत्येक वर्षाच्या ज्यांना कीर्तन प्रारंभिक कीर्तन शिकायचं आहे त्यांच्यासाठी 2 महिने हा वर्ग असतो. आणि त्यातूनही अनेक जण कीर्तनकारा तयार झाल्या. फार छान आहे. हा नुकताच संपला की काय कोणतो हा वर्ग आहे तो. हा 53 वर्ष चालू आहे. या संस्थेत नामवंत विद्यार्थी होऊन गेले की जे बडे मोठे कीर्तनकार झाले. आपल्यासमोरच राहणारे हबप कोपरकर बुवा, शेजारी राहणारे हरिभक्तपरायण कैसास बुवा, त्यानंतर विवेक महाविद्यालयात 2 राहतं ते काही काळ ते वझीर बुवा, हिंदेवाळा इकडे राहायचे कमठेकर रस्त्याला मेंदळे बुवा, अशी मनोहरबंद सबनीस श्री अष्टभुजीच्या तिथे अशी नामवंत हे जे कीर्तनकार आहेत ते प्रथम ते शिकलेले आहेत. तर या संस्थेने अतिशय नामवंत मंडळी निर्माण केली. आणि या संस्थेत श्री गुरुपौर्णिमा संस्थेचा वर्धापन दिन, श्री नारद जयंती आणि कीर्तन संमेलन आणि वार्षिक उत्सव असे प्रतिवर्षी कार्यक्रम होतात. तर थोडक्यात श्री नारद मंदिरात काय काय उपक्रम चालतात ते मलाही त्याची माहिती करून घ्यायची होती, म्हणून मी आपल्याला मुद्दाहून हे वाचून दाखवतो. कारण सगळे काही आपलं आकडे पाठ होत नाहीत, काही काहींचे आकडे पाठ असतात, पण माझे एवढे पाठ नाही. आता श्री नारद मंदिराची थोडीशी माहिती आपण घेतली. नंतर मला विचारायचे प्रश्न, उत्तराला 10 सेकंद वेळ देऊन 15 सेकंद. श्री नारदांशी संबंधित एक घटना आपल्या पुणे जिल्ह्यात घडलेली आहे. नंतर सांगतो मी. श्री ब्रह्मर्षी नारदांच्याशी संबंधित अशी एक घटना आपल्या पुणे जिल्ह्यात घडलेली आहे. वेळ 15 सेकंद. सांगता येईल कोणाला? शाबास, कुणी उत्तर दिलं? उत्तराला बरोबर उत्तर दिलं. अवघड उत्तर आहे. काय आपलं आडनाव? जोशी. छान आहे. यांनी छान उत्तर. आणखी कोणी दिलं उत्तर? नाही ना, कोणाला पारितोषिक राहू नये. तर त्याचं असं झालं, पुणे, नंतर आपला देवीघाट, नंतर मग काय म्हणायचं सासवड, नंतर जेजुरी नंतर एक वाल्हे नावाचं गाव लागतं, वाल्हे, आणि त्याच्यानंतर नीरा. तर वाल्हे गाव बघा, वाल्मिकी असं म्हणतात. वाल्मिकीवरून वाल्हे असा शब्द सिद्ध झाला, तयार झाला, आणि त्या गावाचं नाव वाल्हे पण. आता ह्या आख्यायिकेवर समजा कोणाला विश्वास ठेवायचा नसला तरी हरकत नाही, पण ती आख्यायिका काय ते सांगतो की वाल्या नावाचा एक होता आणि तो येणाऱ्या जाणाऱ्यांचा खून हत्या करायचा आणि दुबळायचा त्याचा. अशा स्थितीत नारद आले. आपल्याला कथा माहिती आहे काही ती सांगत नाही. आणि त्यांनी सांगितलं, अरे तुझ्या घरी जाऊन विचार की तुझ्या पापामध्ये त्यांचा वाटा आहे का? त्यांनी झालं नाही वाटा आमचा. तर ही जी कथा घडली आहे असं म्हणतात ती तिथे घडली.
कुठे? वालेगाव. वालेगाव किती लांब आहे? 35 मैल, म्हणजे 18 सुमारे 55 किलोमीटर असेल पुण्यापासून. तर तिथे आश्चर्याची गोष्ट म्हणजे वाल्मिकी ऋषींचं मंदिर आहे, हे कोणीच नकारू शकत नाही. आणि मी त्या मंदिराचं 2दा दर्शन घेऊन पावन झालेलो आहे. वाल्मिकी ऋषींचं त्या काळात मंदिर आहे. दुसरी तिथली जी प्रख्यात शाळा आहे, त्या शाळेचं नाव वाल्मिकी विद्यालय असंच आहे. आणि आत्ता मी जरा यांनी आजारी आहे, सायटिक आहे, त्यामुळे मला उभारून बोलता येत नाही. पण आता जरा बरा झाला तर बरं होईल. तिथल्या एका माणसाने मला असं सांगितलं की तो जो वाल्या होता तो जाणाऱ्या येणाऱ्यांची हत्या करायचा, त्यांना ठार मारायचा संपत्तीसाठी, आणि एकाला ठार मारलं की एक दगड एका रांजणात टाकायचा. असे म्हणे 7 रांजण तिथे भरलेले आहेत त्या वाले गावाच्या रस्त्याच्या पलीकडे. इकडे वालेगाव, पलीकडे रस्ता, पुणे पंढरपूर रस्ता किंवा कोणी नेरा वर्णन रस्ता, तर पलीकडे रस्ता आहे. रस्त्याच्या पलीकडे एक छोटीशी टेकडी आहे. त्या माणसाने मला सांगितलं की आज तुम्ही वर जाऊन पहा, तिथे 7 रांजण दिसतील तुम्हाला. मला वाईट वाटतं की मी लगेचच ते पाहायला पाहिजे ते 7 रांजण. तर ते त्या गावकरीच होतं, त्या गावचाच. त्यांनी सांगितलं 7 रांजण आहे भरलेले. आता श्री नारद मुनींनी माझा पाय भरा करावा, म्हणजे मी ते रांजण पाहायला जाणार आहे. आता समजा ही गोष्ट तुम्हाला खोटी वाटत असेल, आख्यायिका वाटत असेल, काय हरकत नाही. पण या आख्यायींचा काय उपयोग होतो बघा ना, की आसपासच्या 100 मैलात रामायण कथा, वाल्मिकी, नारद मुनी यांचा प्रचार झाला. या आख्यायिकांचा असा उपयोग होतो की लहान मुलांवर चांगले संस्कार होतात. आणि मग तो वाल्याचा वाल्मिकी झाला. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी ते वाल्मिकी मंदिर त्याचं दर्शन घ्यावं. ज्या नारद मुनींमुळे तो वाल्याचा वाल्मिकी झाला, ते अगदी आपल्या पुणे जिल्ह्यात अवघ्या 55 किलोमीटरवर आहे त्यांना. आणि समजा विश्वास नसेल तर काय हरकत नाही, पण या कथा वाया जात नाही, तो आसपास सगळं पसरतं आणि हे कानावरून जातं. वाल्मिकी ऋषी, श्री नारद मुनी, ते मंदिर आहे तिथे. तर समजा ही आख्यायिका कोणाला पसंत नसेल तरी हरकत नाही, पण त्या आख्यायिका वाया जात नाही. आता शिवाजी महाराजांच्या ही जी कथा आहे, कल्याणच्या सुभेदाराची सूट, ही कथा ज्याला माहीत नाही असं मराठी मनुष्य नाही. पण ही कथा घडलेलीच नाही असं म्हणतात. बाबासाहेब पुरंदरे म्हणाले या कथेला आधार नाही आहे, कल्याणच्या सुभेदाराची सूट. पण मी म्हणेन पुढे की या कथेचा परिणाम तर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य किती उज्ज्वल आहे ते तर कळलं. पुन्हा ते परकीय व्यक्तींशी, महिलांशी कसे वागत तेही कळलं. जरी ती आख्यायिका असली तरी तिचा सुपरिणाम घडू शकतो, घडतो. तसं ही वाल्मिकी ऋषींची, वाल्याकोळीची कथा आख्यायिका असली तरी तिचा सुपरिणाम घडणारच. आता पुढचा प्रश्न, वेळ 15 सेकंद. सोपा घेऊ आपण प्रश्न. अहिल्याबाई नगर म्हणजे कोणतं नगर? नगर. हां, कोणाला देऊ मी बिस्किट? खरं जे मी यायला पाहिजे तिथे बिस्किट द्यायला पाहिजे, पायापाया शक्य होत नाही. धन्यवाद. काय बरं वाटलं आपलं? हां, छान. आणखी कोणी उत्तर दिलं का? दिलं असेल तर आहे बरं का. हां, तर मी काय म्हणणार होतो की अहिल्यानगर असं त्या जिल्ह्याचं नाव होणार आहे, शहराचं. अहमदनगर हे गुलामगिरी आहे ना, गुलामगिरीचं चिन्ह आहे ते. तर त्या अहमदनगर जिल्ह्यात 2 कटू घटना घडलेल्या आहेत. अर्थात हरदासाची कथा मूळ पदावर, हरदास ते परत तिकडं झालं बघा, हरदासाची कथा मूळ पदावर. तसं मी काही बोललो तरी आपला विषय श्री नारद मुनींपाशीच. तर नगर जिल्ह्यात 2 कटू घटना घडल्या मागे.
बरं, आणखी उत्तर फोडतो. नेवासे तालुक्यात नेवासे 2 कटू घटना घडल्या. त्या कोणी सांगू शकेल का? वेळ 15 सेकंद. हां, ते अतिशय सुंदर गोष्ट, बरोबर आहे. पण कटू कोणती घडली? हां, ज्ञानेश्वरी, बरोबर आहे. देऊ तुम्हाला बिस्किट? हे पाहिजे ठेवले. तर हे जे आहेत ना अतिरेकी, आतंकवादी, आक्रांत, हे अति नीच जमात आहे, अति नीच. आत्ताने सांगितलं नेवाशामध्ये श्री ज्ञानेश्वरी लिहिली. काय भाग्य आहे त्या गावाचं, नाही का? मराठीतला श्रेष्ठ ग्रंथ श्री ज्ञानेश्वरी. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली तो खांब अजूनही आहे. काय त्याचं नाव त्या खांबाचं? हां, पैस. हे पहा, बिस्किट आहे. पैस असं त्याचं नाव आहे. तर त्याच्यावर आक्रमण. हां, धन्यवाद. काय बरं आहे ना? हां, कळे. छान. पैस मी सांगेन, समजा आपल्याला इकडे नाही जमलं वाल्याला जायला, जमवावं आणि श्री वाल्मिकी ऋषींचं दर्शन घ्यावं की ज्यांच्यामुळे श्री नारद मुनींमुळे ते वाल्मिकी झाले. तर हे जमवावंच आणि नेवासेही जमवावं. तो पैस जो खांब आहे ना, ज्याला टेकून महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली, तो आजही आहे. 1200 किती 91 92 का 96. तर म्हणजे आता त्याला 700 वर्षहून वर वर्ष झालेली आहे. तर त्याच्यावर आक्रमण केलं या अतिरेक्यांनी. हा आमचा आहे, आम्ही बळकावणार आहे ना, तुम्ही नीच शब्द वापरला. अशा वेळी करंदीकर नावाचे त्यांच्यावर लेख लिहिला आहे. तर येईल तर येईल. रघुनाथ पांडुरंग करंदीकर, दादासाहेब करंदीकर यांना ते भेटायला गेले सगळे नेवाशाचे लोक की काय करा, हा तुम्ही खटला चालवा, अहो नाही तर ज्ञानेश्वरांचं हातचं जाईल आपल्या मंदिर. तर त्यांनी फी सांगितली त्यांची, ती काही परवडणारी नव्हती त्या लोकांना. बिचारे लोक निराश होऊन परत आले. असं म्हणतात, त्यांचे चरित्र दिले की ज्ञानेश्वर महाराज त्यांना स्वप्नात दिसले आणि तो दावा त्यांनी चालवला आणि ते आपल्या ताब्यात आलं मंदिर. ही एक कटू आणि म्हणजे कटू कोणती तर आतंकवाद्यांनी, अतिरेक्यांनी त्या मंदिरावर हल्ला केला, ही कटू. पण ते मंदिर आपल्याला परत मिळालं. दुसऱ्या मंदिराचं मला आत्ता सांगता येत नाही. पण आता काही आख्यायिका, काही खऱ्या धरायच्या, ज्यांची नाही तयारी त्यांनी त्या खोट्या धरा. आपल्याला समुद्र मंथन झालं, समुद्र मंथन, आणि देव आणि दानव यांनी तो मंदिर, त्याची रवी केली मंदिर परत, आणि त्यातून जी 14 रत्न गेली त्यात ते अमृत होतं. त्या अमृताचं वाटप करण्यासाठी भगवान श्री विष्णूंनी मोहिनीचं रूप घेतलं. मोहिनी आजही नेवाशात जशी ज्ञानेश्वरी आहे, समजा इकडे ज्ञानेश्वरीचा, तिकडे मोहिनी राजांचं अप्रतिम मंदिर मोहिनीराज. तिथे ते समुद्र मंथन चालू आहे आणि त्या मोहिनीने काय केलं, असुरांची आणि देवांची पंगत बसवली. तेवढ्यात राहुकेतूंनी ते पळवलं अमृत. आणि त्या विष्णूंबरोबर श्री नारद मुनी पण आले. ते हे वाटप करायचं ठरलं अमृताचं, त्यात नारद मुनी आले ते, आणि तेवढ्यात राहुकेतूंनी ते अमृत पळवलं. पण मोहिनी राजांनी त्यांचा खात्मा केला. एकाचं मुंडको उडवलं, एकाचं असं. तर ही घटना म्हणजे नेवाशात घडली. म्हणून तिथे प्रख्यात, काय ज्ञानेश्वरी जशी प्रख्यात, तसं ते मोहिनी राजांचं मंदिर प्रख्यात. आणि श्री नारद मुनी त्या प्रसंगाला उपस्थित होते म्हणून तिथे श्री नारदांचं मंदिर बांधलं गेलं. पण दुर्दैव असं, तेही या अतिरेक्यांनी त्यात एक मजार बांधली. मजार म्हणजे काय? असंच काहीतरी मजार,
हा दुःखद आहे. आपली ही पवित्र स्थानं आणि त्याच्याही अतिक्रमण करतायत आणि बळकावतायत. ते ज्या दिवशी संपेल त्या दिवशी भाग्यवान. तर ते म्हणून मी कटू घटना म्हणली की इकडे ज्ञानेश्वरीचं मंदिर बळकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, इकडे श्री नारदांचं मंदिर बळकवण्याचा प्रयत्न केला. आता मी जे वाचलं त्यात पुढे काय झालं ते दिलेलं नाही. म्हणजे ते मंदिर मुक्त झालं, आजही तिथे मजारे नसेल कदाचित, कारण तिथले लोक तसे अभिमानी आहेत. पण नारद मुनींचा असा संबंध त्या नेवाशीशी आला आणि तिथे त्यांचं मंदिर उभं राहिलं. ही एक कथा. नंतर एक छोटा प्रश्न असा की नारद मंदिर जसं पुण्यात आणि नेवाशात आहे, तसं आणखी कुठे नारद मंदिर? आताच आहे पुणे आणि नेवास आहे. उत्तराखंडमध्ये नारदांचं एक मंदिर आहे, उत्तराखंड. नंतर वाराणसीमध्ये जे घाट आहेत, किती 80 का किती घाट आहेत ना, त्यातल्या एका घाटाचं नाव नारद घाट आहे. त्यानंतर मथुरेला मथुरा वृंदावन ते गोवर्धन असा जो रस्ता आहे त्याच्यावर एक नारद मंदिर आहे. आणि आणखी 2-3 असा उल्लेख करता येईल. तर एकाने असं म्हटलं की अखंड त्रिखंडात संचार करणारे नारद मुनी, म्हणजे ते स्वर्गलोकातही त्यांचा संचार आहे, मृत्यू लोकातही आहे आणि पाताळ लोकातही. असं साऱ्या त्रिखंडात संचार करणारे हे नारद मुनी, त्यांची मंदिरं मात्र अतिशय कमी आहेत संख्येत, आणि ती तितकीशी त्या भागात प्रसिद्ध असतील पण आपल्या भागात प्रसिद्ध नाही. उत्तर प्रदेश गाजतोय सध्या. उत्तर प्रदेशात नारदांचा काय संबंध? उत्तर प्रदेशात तर तिथे रसुलाबाद नावाचं एक गाव आहे, जिल्हा रसुलाबाद. नाव बघा ना. सुदैव तिथे अलाहाबादचं प्रयाग राज झालं, नाही तर गेली कित्येक वर्ष आपलं सर्वात पवित्र स्थान, त्याचं नाव काय होतं? अलाहाबाद. पण तुम्हाला त्याचं काही वाईट, ज्यांना वाईट वाटत होतं त्यांच्यातच सत्ता नव्हती. शेवटी त्याचं प्रयाग तीर्थ असं पवित्र झालं, ते आता प्रचारात आलं, प्रयाग तीर्थ. तसं ते रसुलाबाद कधी बदलणारे कोण? त्या रसुलाबादमध्ये नार बुद्रुक आणि नार खुर्द अशी 2 गावं आहेत. नार बुद्रुक, नार खुर्द. तिथे आजही नारद ऋषींचा उत्सव, नारद जयंती नुकतीच झाली, नुकती. तर श्री नारद जयंतीचा उत्सव तिथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो. हे सहज जाता जाता माझ्या उत्तर प्रदेशातलं लक्षात आलं. आता एखादा प्रश्न बघूया आपण, मग पुढे जाऊ. हां, तर मी कशासाठी विचारलं, उत्तर प्रदेशातले जे रसुलाबाद जिल्हा आहे त्यातलं नार खुर्द आणि नार बुद्रुक अशी 2 गावं आहेत. तिथे एक प्रसंग घडला. अर्धासाची कथा मूळ पदार्थ, म्हणजे मी परत श्री नारायणांवरच येणार. तो प्रसंग म्हणजे आपल्याला प्रत्येकाला ती माहीत असलेली गोष्ट म्हणजे ध्रुव बाळ, त्याचा अपमान झाला, आईचा अपमान झाला. तर तो ध्रुव बाळ कष्टी होऊन तिथे आला, आत्ता मी सांगितलेल्या त्या गावात उत्तर प्रदेशात. आणि तिथे नारदांची त्याची भेट झाली आणि नारदांनी त्याला तो मंत्र दिला. कोणता? ओम नमो भगवते वासुदेवाय. ज्यांनी सांगितलं असेल त्यांनी घ्या बरं का, निसंकोच. तर ओम नमो भगवते वासुदेव मंत्र दिला, तो त्यांनी तिथे जपला. आणि या ध्रुवाचा तारा आजही आपल्याला पाहता येतो. एका ताऱ्याचं नाव ध्रुव ठेवलेलं आहे आणि तो ध्रुव म्हणजे स्थिर, तो हलत नाही. बाकीचे तारे हलतात, म्हणजे इकडचे इकडे, पण तो ध्रुव कायम एका ठिकाणी असतो. तो हलतो असं म्हणतात. हे कोणी सांगितलं? हलतो. ध्रुव तारा सुद्धा हलतो, कित्येक लाख वर्षांनी हलतो, 1000 वर्षांनी. लोकमान्य टिळकांनीच जे लिहिलंय ना आर्यांचे मूळ स्थान, त्यात त्यांनी म्हटलंय की काही लाख वर्षापूर्वी तो ध्रुव तारा अमुक ठिकाणी होता, आता तो तिथे आलेला आहे, असं लोकमान्यांचं म्हणणं आहे. पण ध्रुव म्हणजे स्थिर. तर ही जी घटना आहे ध्रुव बाळाची आणि त्याला मंत्र आणि त्याची तपश्चर्या, ती त्या उत्तर प्रदेशातल्या गावात घडलेली आहे. सत जाता जाता
आता या कोणाला आख्याही वाटतात तरी हरकत नाही, विश्वास ठेवायचा असेल तर फारच उत्तम. आता नारद जयंती झालेली आहे आणि नारद जयंती कधी असते? वैशाख कृष्ण प्रतिपदा किंवा काहींच्या होते द्वितीया. वैशाख कृष्ण प्रतिपदा नुकतीच श्री नारद जयंती झाली आणि जिथे जिथे नारद मंदिर आहे तिथे तिथे ती फार मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आजचा गेले 10 दिवस आहेत ना, ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. यात कूर्म जयंती आहे, यात बुद्ध पौर्णिमा म्हणजे बुद्ध जयंती म्हणतात ती बुद्ध पौर्णिमा आहे. त्यानंतर त्याच्या काही दिवसापूर्वी श्री शंकराचार्य जयंती, श्री रामानुजाचार्य जयंती, तशी श्री नारद जयंती. या 15 दिवसात अनेक मोठमोठ्यांच्या जयंत्या साजऱ्या झाल्या. तसा हा 15 दिवस मोठे महत्त्वाचे आहेत. त्यात नारद ऋषींचं नाव आहे नारद जयंती. आपण आवर्जून एकदा त्या नारद मंदिरात आपण अनेक वेळा गेला असाल. अप्रतिम मंदिर, काय ती मूर्ती अतिशय सुंदर, खरोखरच. मगाशी मी कीर्तन विषय सांगितला तो परत घेऊ. तर नारदांची मूर्ती पाहिली की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? मुख्य म्हणजे त्यांचा सर्वत्र संचार आणि त्यांच्या डाव्या हातात चिपळ्या आहेत. चिपळ्या कीर्तनकारांच्या हातात चिपळ्या किंवा टाळ असतात. म्हणजे ही परंपरा किती वर्ष चालत आली आहे. त्यांच्या हातात चिपळ्या आहेत आणि वीणा आहे. वीणा चिपळ्या झालं. आणि तोंडाने त्यांचा मंत्र चाललाय नारायण नारायण. ओम नमो भगवते वासुदेव तर आहेच, वासुदेव आहे, पण नारायण हा मंत्र त्यांच्या तोंडी काय नाही. बरोबर आहे, नारायण हा एक महामंत्र आहे. ओम नमो नारायणाय. श्री नारद मुनींनी आपल्याला नारायण हा मंत्र दिला. अनेक जण ओम नमो नारायणाय किंवा श्री नारायण नारायण यांच्या तोंडीच आहेच ते नारायण नारायण. सत जाता जाता एक छोटी गोष्ट सांगतो. हा मंत्र केवढा मोठा आहे. जसे आत्ता मी सांगितलं की श्री शंकराचार्यांची जयंती झाली अगदी 15 दिवसापूर्वी. त्याच्या आदल्या दिवशी श्री रामानुजाचार्यांची जयंती होती. श्री रामानुजाचार्यांचं गाव आहे चेन्नई, म्हणजे मद्रासच्या पासून फार दूर नाही. त्यांच्या गावाचं नाव आहे श्री पेरुंबुदूर. रामानुजाचार्य फार महान आहेत. ते काश्मीरलाही गेले ते. तर त्यांचे एक गुरु गोष्टीपूर्ण असं त्यांचं नाव, गोष्टीपूर्ण. ते गुरु म्हणाले रामानुजाचार्यांना की रामानुज, मी तुला एक मंत्र देतो. हा मंत्र तू म्हणालास ना तर तुला मोक्ष मिळेल, तू मुक्त होशील या जीवनात. मात्र एक अट आहे, हा मंत्र कुणालाही सांगायचा नाही. पहा बरं, हा मंत्र कुणालाही सांगायचा नाही. हा मोक्षदायक मंत्र आहे. कोणता? ओम नमो नारायणाय. म्हणजे श्री नारद मुनी जे नारायण 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 म्हणतात, या ओम नमो नारायणही नारायणायही म्हणत असतील. तो ओम नमो नारायणाय हा मंत्र त्या गोष्टीपूर्ण त्यांच्या गुरूंनी त्यांचे शिष्य रामानुजाचार्यांना सांगितले की या मंत्राने मोक्ष मिळेल, मुक्त होशील तो या जीवनात. अरे वा, छान आहे. मग रामानुजाचार्यांनी काय केलं? एका मंदिराच्या शिखराच्या बाजूला चढलेवर लोक इकडे या इकडे या इकडे या इकडे या, मी तुम्हाला एक मोक्षदायक मंत्र देणार आहे. तो आहे ओम नमो नारायणाय. नारायण नारायण ओम नमो नारायणाय. शेकडो हजार लोक जमा झाले आणि त्यांनी तो मंत्र म्हटला. आता ही गोष्ट त्या गोष्टीपूर्ण यांना, गोष्टीपूर्ण या गुरूंना कळली. ते भयंकर संतापले. हे म्हणाले की रामानुज, तुला मी सांगितलं की हा मंत्र कुणालाही सांगायचा नाही, नाहीतर तू नरकात पडशील. सांगितलं असतं. तर रामानुजाचार्यांनी दिलेलं उत्तर छान आहे. गुरुवर्य, जर हजारो लोक मुक्त होत असतील तर त्यांच्यासाठी मी नरकात पडायला तयार आहे. हजारो लोक जर मुक्त होणार असतील या मंत्रामुळे तर मी नरकात पडायला सिद्ध आहे. गोष्टी पूर्ण हे ऐकून अतिशय प्रसन्न झाले. शाबास रामानुज, शाबास. मी तुला एक वर देतो, तो असा
की श्री शंकराचार्यांचं जे तत्वज्ञान आहे त्याचं नाव अद्वैत वेदांत आहे, अद्वैत वाद. आणि श्री रामानुजाचार्यांचं जे तत्वज्ञान आहे त्याचं नाव विशिष्टाद्वैत. यांचं अद्वैत, यांचं विशिष्टाद्वैत. तर ते म्हणाले आजपासून हा विशिष्टाद्वैत आहे त्याला लोक रामानुज दर्शन म्हणतील. रामानुज दर्शन असं त्याचं नाव होईल, इतका मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तर नारद मुनींच्या तोंडात हा जो नारायण नारायण मंत्र आहे त्याचं काय प्रचंड महत्त्व आहे हे आपलं मी श्री रामानुजाचार्यांची गोष्ट आपल्याला मुद्दाम थोडं बाजूला जाऊन, पण संबंध तोच, नारायण दोन्हीकडे, नारायण दोन्हीकडे. तर मुद्दाम मी सांगितलं. त्यानंतर चिपळ्या बघा ना, काय परंपरा. आता नारद कधी होऊन गेले असतील, कित्येक हजार वर्ष, कित्येक सहस्र वर्ष त्यांच्या हातात ती चिपळी आहे. आजही ती चालत चालत कीर्तनकारांपर्यंत आलेली आहे चिपळी. झालं. वीणा आजही आहेच, वीणा असतोच. आणि तिसरं त्यांच्या तोंडातून नारायण हा मंत्र अनेकांना आहेच. आणि चौथं ते कीर्तन त्यांनी प्रारंभ केला कीर्तनाला. कीर्तनाचे ते आद्य जनक आहेत कीर्तन या कलेचं. कीर्तन फार आज जिकडे तिकडे कीर्तन चालू असतात. काही ठिकाणी तर प्रतिदिन, पण काही ठिकाणी उत्सवाच्या निमित्ताने कीर्तन ही कलामध्ये विलक्षण. तो कीर्तनकार किंवा ती कीर्तनकार वक्ता असायला पाहिजे, त्यांना संगीत यायला पाहिजे, त्यांना वेदांत यायला पाहिजे, त्यांना पुराणातल्या शेकडो कथा आल्या पाहिजेत, आख्यान लावायचे ना, त्यांना विनोद सांगता आले पाहिजे, साहित्याचा त्यांचा चांगला परिचय असला पाहिजे. तर कीर्तन ही अतिशय महान कला आहे. म्हणूनच भगवान टिळक म्हणाले की जर राजकारणात पडलं नसतं तुम्ही कीर्तन काय झालं असतं. हे नारद मुनींनी आपल्यावर उपकार केले की तिने आपल्याला कीर्तन हा विषय दिला, कीर्तन ही कला शिकवली. अनेकांना ते कीर्तन फार आवडतं, कारण काय त्यात करमणूक असते, तसं ज्ञानही असतं, त्यात संगीत असतं, तशा अनेक गोष्टी असतात. तेव्हा मला असं वाटतं पु ल देशपांडे यांच्यावरही कीर्तनाचा अतिशय प्रभाव पडलेला आहे. तर पु ल देशपांडे विले पार्लेला राहत असत लहानपणी. त्यांचे विले पार्ले, आणि ते पार्लं गाव आजही साहित्यिक गाव आहे. ते पुण्याच्या खालोखाल आहे असं वाटतं. ते मुंबईतलं पुणंच आहे विले पार्ले. तिथे शेकडो कीर्तनकार येत असत आणि त्यांची कीर्तनाचं. तर पुलंच्या घरचे आईवडील किंवा आजोबा आजी कीर्तन ऐकायला जात असत, बरोबर आपल्या पुरुषोत्तमला घेऊन जात असत. पुरुषोत्तमच्या मनावर ते कीर्तन केल्याचा इतका परिणाम झाला की त्यांच्या त्या वाङ्मयात, ते जरी नास्तिक असले तरी कधी रामायणातली उदाहरणं येतील, कधी महाभारतातली, कधी पुराणातली येतील, पण प्रत्येक 10-12 वाक्यानंतर काही ना काहीतरी असं पुराणातलं उदाहरण येईल. म्हणजे हे कसं काय, हे तर नास्तिक मनुष्य आहे. आणि यांच्या साहित्यात दृष्टांत कितीतरी आहे, पुराणातले, रामायणातले, महाभारतातले. हे कशामुळे न लक्षात आलं, त्यांनी जी लहानपणी शेकडो कीर्तन ऐकली त्याचा परिणाम झालेला आहे पुलंवर. सर्वाधिक त्यांच्यावर परिणाम झाला आहे तो रामदास स्वामींचा. तर पार्ल्यामध्ये श्री रामदास स्वामींवर अनेक कीर्तन झाली, तो त्यांच्यावर परिणाम झाला. तर कीर्तन कलेचा मगाशी लोकमान्यांचं उदाहरण दिलं, मगाशी आत्ता पुलंचं उदाहरण दिलं. दुसरे प्रख्यात पार्ल्याचेच, काय त्यांचं नाव, रवींद्र पिंगे, त्यांच्यावर या कीर्तनाचा अतिशय परिणाम झालेला आहे. तेव्हा नारद मुनींनी दिलेली आपल्याला विद्या आहे, कला आहे, ती थेट आजपर्यंत हजारो वर्ष चालत चालत इथपर्यंत आलेली आहे. आणि आजही खूप ठिकाणी कीर्तनाचे कार्यक्रम असतात आणि ते अत्यंत श्रवणीय असतात, कारण त्यात संगीत असतं, त्यात वाद्य असतात, त्यात विनोद असतात, त्यात गोष्टी असतात, त्यात वेदांत असतो. आता मग पुढे कीर्तनाचे प्रकार झाले, एक वारकरी कीर्तन आणि आपण जे नेहमी ऐकतो ते नारदीय कीर्तन. इथे असतंच कीर्तन, बरोबर आहे ना. एकादशीला किंवा शनिवारी कीर्तन असतं तिथे. तेव्हा हजारो वर्षी कला जी नारद मुनी किती महान असते की त्यांनी जी कला चालू केली हरिकीर्तनाची, ती थेट आजपर्यंत आलेली आहे. आणि
त्या कीर्तनकारांना हरिभक्त परायण, हरिकीर्तन, हरिकीर्तनात जे मग्न आहे ते हरिभक्त परायण. तर नारद मुनींचं वर्णन केलं की आपल्या डोळ्यासोबत त्या चिपळ्या, ती वेळा, तोंडातला मंत्र नारायण नारायण, आणि तिसरं ही कीर्तन कला की जी हजारो वर्ष चालत आलेली आहे. आता कीर्तनाचा कसा परिणाम ते सांगितलंच. आता काहीतरी एक लक्षात आला मुद्दा आहे, पण तो मी विसरून गेलो. असो, तर नारद हे कीर्तन कलेसाठी प्रसिद्ध आहे आणि त्यांच्या ती अमर झालेली आजही. आणि कितीतरी नामवंत कीर्तनकार, यांची नावं काय सांगा, यांच्या कीर्तनाला हजारोनी गर्दी जमते. वारकरी कीर्तन हे नारदी कीर्तनापेक्षा थोडं वेगळे, पण जो इकडे वेदांत आहे तोच तिकडेही आहे. इकडे काय आहे, पूर्वरंग आणि उत्तररंग. नारदांच्या कीर्तनात पूर्वरंगात वेदांत असतो आणि त्याचं उदाहरण साक्षात्कार सिद्धांत. म्हणजे पूर्वरंगात वेदांत असतो आणि उत्तरंगात सिद्धांत असतो, म्हणजे आख्यान असतं. आता वारकरी संप्रदाय कीर्तन आहे ते एकच अभंग घेतात आणि तो अभंग सोडत 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 असं ते कीर्तन चालतं. शेवटी काय, वेदांत हा दोन्हीकडे आहे, वारकरी संप्रदायातही आहे आणि नारदी कीर्तन. तिसरा प्रकार तो रामदासी कीर्तन. त्यात सगळं मुख्यतः श्री समर्थ रामदास स्वामींसंबंधीच असतं, पण बाकी हेच वेदांतच आणि गोष्टी केवळ समर्थांच्या असतील, तत्त्वज्ञान समर्थांचं असतं. तर कीर्तनाचे जरी अनेक प्रकार असले तरीसुद्धा कीर्तन ही संस्था श्री नारद महर्षींनी चालू केली आणि आश्चर्याची गोष्ट, हजार हजार वर्ष चालत आलेल्या गोष्टी ज्या, जसं रामायण आहे हजारो वर्ष चालू आहे, महाभारत आहे हजारो वर्ष चालू आहे, अगदी दूरदर्शनवर सुद्धा रामायण आणि महाभारत, म्हणजे हजारो वर्ष काही गोष्टी चालत आलेल्या आहेत. त्यात ही नारद मुनींची कीर्तन कला हजारो वर्ष चालत आलेली आहे. आता मराठी भाषेला एक म्हण, आत्ता मला एकच आठवली, आणखी असतीलच, एक म्हण दिलेली नारदांनी. कोणती? कळीचा नारद. कळीचा नारद आपण म्हणतो, म्हणजे कलागत लावणे, भांडण लावणे. नारद हे कशासाठी प्रसिद्ध आहे? तर देवादेवांमध्ये भांडण आहे, देव आणि देवपत्नी यांच्यामध्ये भांडण आहे, माणसांमध्ये भांडण, असुरांमध्ये भांडण. पण ते भांडणासाठी भांडण नाही आहे, ते कलागतीसाठी कलागत नाही, तो कलासाठी कल नाही. त्यांनी हे जे निर्माण केले ते त्याचा परिवसान, त्याची परिणती, त्याचा परिणाम चांगल्याच होणार, त्याचा शेवट गोड आहे. प्रथम जरी झालेलं भांडण दिसलं तरी त्याचा शेवट गोड आहे आणि त्यातून अनेकांना काहीतरी शिकायला मिळणार. तसं एक कळीचा नारद अशी म्हण असली तरी ते कलागत लावणार किंवा कळ लावणारे असले तरी सुद्धा त्याचा शेवट चांगला आहे. भांडणासाठी भांडण नाही आहे, त्या भांडणातून काहीतरी चांगलं घडणार आहे. तर मराठी भाषेला दिलेली ही जी म्हण आहे कळीचा नारद, ती चांगली आहे, पण त्याचा शेवट मात्र हा आहे, प्रत्येक गोष्टीचा शेवट त्यांचा गोड झालेला आहे, त्यातून काहीतरी चांगलं घडलेलं आहे, त्यातून अनेकांना खूप काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. आता थोडं वेळ 10 मिनिटं आहे आणि मी अजून नारदांच्या चरित्राला या गोष्टीला काही प्रारंभ केला नाही. माझा पहिलाच प्रसंग आहे ना, तेव्हा साखीची टिपणं बघायला लागतात. नुसतं एकदा पाहिलं तरी काम लागतं, पुढे आपल्याला कोणता मुद्दा सांगायचे लक्षात येतं. ते नारदांवर मराठीमध्ये काय आहे, समजा एखाद्याने विचारलं की मला नारदांसंबंधी काय आहे, तर श्री नारद मुनींवर आपल्याकडे एकदा त्यांची व्याख्यानं 2 प्रख्यात झाली. ते नगरचे, अहिल्यानगरचे प्राध्यापक डॉक्टर अनिलराव सहस्रबुद्धे यांनी श्री नारद महर्षींवर कादंबरी लिहिली आहे मराठीमध्ये, विलक्षण आहे. त्यांनी श्री अगस्त्य ऋषी, हे अहिल्यानगर म्हणजे नगर जिल्ह्यातल्याच
अकोले गावचे, अकोले संगमनेरच्या पलीकडे, तिथे अगस्त्य ऋषींचं मंदिर आहे आणि तिथल्या सगळ्या गोष्टींचं नाव बरंचदा अगस्त्यच असतं. अगस्त्य सहकारी साखर कारखाना, अगस्त्य पान मर्चंट इत्यादी इत्यादी. तर त्या हे ज्यांनी लिहिलं अगस्त्य ऋषींचं PhDचा प्रबंध, त्या अनिल सदृत यांनी श्री नारदांवर कादंबरी लिहिली आहे. नारद पुराणाचं 18,000 श्लोक आहे, त्याचं मराठी भाषांतरही झालेलं आहे. आणि ज्यांना संक्षिप्त वाचायचं असेल त्यांनी इथे प्रसाद मासिकाचं कार्यालय बघा, जरा पुढे गेले तर त्या प्रसादनी सुद्धा नारद पुराण संक्षिप्त लिहिलेलं आहे. त्यानंतर नारद स्मृती. आपल्याला स्मृती म्हणलं की एकदम डोळ्यासमोर येतं काय? मनुस्मृती. पण खूप पराशर स्मृती, त्यानंतर कोणती मी विसरलो, मनुस्मृती तर आहेच, तशी नारद स्मृती आहे आणि ती अत्यंत श्रेष्ठ मानली जाते. स्मृती म्हणजे काय? तर एक प्रकारे कायद्यांचा संग्रह, नियमांचा कसा वागायचा संग्रह, त्याला म्हणायचं स्मृती. तर स्मृती म्हणलं की आपल्याला मनुस्मृती येते, पण नारद स्मृती सुद्धा आली पाहिजे. नारद हे अतिशय पुरोगामी आहेत. उदाहरणार्थ एक काळ अत्यंत वाईट होता, एक काळ की समजा तरुण वयात एखाद्या मुलीचा पती यजमान नवरा वारला तर संपूर्ण जीवन हे वैराण व्हायचं, वाळवंटासारखं व्हायचं संपूर्ण जीवन. नारदांनी सांगितले तिचा पुनर्विवाह करायला हरकत नाही. हे नारद किती पुरोगामी आहे. एक वेळ अन्य स्मृतीमध्ये नाही आलं की त्यांचा विवाह लावा. जी मला एक गोष्ट आठवते, मराठ्यांचे सेनापती शेवटी ज्यांनी अनेक लढाया जिंकल्या, ज्यांनी ती निजामाचा पराभव केला, काय ते लढाई 1795, तर परशुराम पंत पटवर्धन महान सेनापती, हरिपंत फडके हे परशुराम पंत पटवर्धन. आता हे काया हातात ढाल तलवार, तर मृत्यूशी त्यांचं लग्न लावलेलं असायचं. त्यांचे जावईच ठार झाले आणि मुलगी विधवा झाली. त्यांना अति वाईट झालं, अति वाईट वाटलं. तिने रामशास्त्रींना विचारलं, न्यायमूर्ती रामशास्त्री, की काही आहे का पुनर्विवाह करण्याच्या संबंधी पुराणात लिहिलंय का बघा. पण त्यावेळी बहुधा रामशास्त्रींच्या हातात ती नारद स्मृती आली नसावी. नारद स्मृती त्यावेळी एवढी प्रख्यात नसावी, नंतर ती प्रख्यात झाली. जसे जे ग्रंथ सापडत गेले, शिवाजी महाराजांचं संस्कृत चरित्र शिवभारतम ते 1922 साली सापडलं, 1922. तर तसं रामशास्त्रींच्या हातात ही नारद स्मृती आली नसावी. जर ते आली असते ना तर त्यांनी सांगितलं असतं, पंत आहे नारद स्मृती याचा उल्लेख आहे की अशा मुलीचा विवाह करावा, पुनर्विवाह करावा. हे नारद किती पुरोगामी आहे. तर त्यांनी एका ठिकाणी आंतरजातीय विवाहाचा उल्लेख केला नारदांनी. आंतरजातीय हे केवढं पुरोगामीपणा आहे त्यांचं. वीर सावरकर म्हणाले की जातीयता नष्ट करण्याचे जे अनेक उपाय आहेत त्यातला एक उपाय आंतरजातीय विवाह आहे. त्यामुळे कदाचित थोडी जातीयता कमी होईल. तर नारद मुनींनी जे नारद स्मृतीमध्ये त्यांनी याचा उल्लेख केलेला आहे. तिसरं, त्यांनी दिवाणी आणि फौजदारी. न्याय म्हटला, कायदा म्हटला की दोन गोष्टी समोर येतात, एक दिवाणी कायदा आणि फौजदारी कायदा. दिवाणी म्हणजे भांडणं, घरावरून भांडणं, जागेवरून भांडणं, शेतीवरून भांडणं, सीमेवरून भांडणं, आणखी कसली भांडणं, तो दिवाणी. आणि जिथे हत्या आहे, हाणामारी आहे, रक्तपात आहे, तो फौजदारी कायदा. तर दिवाणी कायदा आणि फौजदारी कायदा सर्वप्रथम भेद कोणी केला असेल तर तो नारदांनी केला. ते पहिले की ज्यांनी दोन भाग केले, दिवाणी कायदा त्यात काय काय, फौजदारी कायदा त्यात काय काय, हे सगळं सांगायला वेळ नाही. तर नारद स्मृती ही अत्यंत प्रख्यात आणि काही बाबतीत मनुस्मृती जी आहे ती पुढे आहे.
मनु सुद्धा ज्यांचा उल्लेख करू शकले नाहीत त्यांचा उल्लेख नारद मुनींनी केलेला आहे. नारद स्मृती, नारद किती महान असतील. म्हणजे ते नुसतेच नारायण नारायण हा मंत्र नाही, ते नुसतेच कीर्तनकार नाहीत, तर त्यांनी कायदाही लिहिलेला आहे आणि त्याचं नाव नारद स्मृती. त्याचं मराठी भाषांतर झालं. 18,000 श्लोक आहेत. म्हणजे केवढी प्रचंड असेल ती स्मृती. 18,000, 18 सहस्र, मुळात म्हणे 25 सहस्र होते, पण ते कमी कमी हो. आज 18 सहस्र 110 असं काहीतरी आकडा आहे त्या श्लोकांचा. आणखी सुद्धा आपल्याला नारद स्मृतीविषयी सांगता येईल. तर नारद पुराण आहे, त्यामध्ये आत्ता आपण श्रीमद भगवद्गीतेच्याच मंडळात आहोत. तेव्हा श्रीमद भगवद्गीता ती जन्माला आली तेव्हा कुरुक्षेत्राचं वर्णन केलंय नारद मुनींनी त्या नारद पुराणात. कितीतरी गोष्टी त्या नारद पुराणात. आणि 18च्या 18 पुराणांची नावं दिली आहेत नारद स्मृती. ही एकमेव असं पुराण आहे की ज्यात 18च्या 18ची नावं आली आहेत आणि त्यातली श्लोकसंख्या आलेली. त्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या सुद्धा हे नारद पुराण अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर नारद उपनिषद आहे, पारिजातिक उपनिषद. हे नारदांनी एक उपनिषद सुद्धा लिहिलेलं आहे. त्या उपनिषदात भक्ती हा विषय तर आलेलाच आहे आणि अन्य अनेक विषय आलेले. बहुधा त्या नारायण पुराणातच बरं का, त्या दुसऱ्या त्यांच्या कोणत्या ते ग्रंथात ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे 4 आश्रम, त्यांचं विस्तृत वर्णन ह्या नारदांच्या ग्रंथात आलेलं आहे. ब्रह्मचर्य ते अभ्यास केला पाहिजे. पहिली 25 वर्ष दुसरं काहीही नाही, अभ्यास आहे की अभ्यास. म्हणजे रघुवंशात श्री कालिदासांचा एक श्लोक आहे, मला आठवतो का पाच होतो. शैशवेभ्यस्त विद्यानाम, पहिली वेळ आठवली वेळ, शैशवेभ्यस्त विद्यानाम यौवने विशेषणाम आणि पुढे विसर. तर त्या रघुवंशात असं वर्णन केले कालिदासांनी की हे जे रघुवंशातले राजे आहेत, प्रभू श्री रामचंद्र रघुवंश, भगीरथ रघुवंश, असे अनेक महान महान राजे, रघु, दशरथ, हे सगळे राजे रघुवंश, अनेक महान राजे होऊन गेले. ते कसे होते? ते पहिली 25 वर्ष केवळ ब्रह्मचर्य म्हणजे अभ्यास आहे की अभ्यास. पुढचे 25 वर्ष ते संसार करायचे. त्याच्या पुढची 25 वर्ष चांगलं पाठ केला जातो श्लोक, पुढच्या 2 वेळी विसरल्या. तर वानप्रस्थ म्हणजे अरण्यात जाऊन हळूहळू संसाराची आसक्ती कमी करणे, त्याला म्हणायचं वानप्रस्थ. पंडित माधवशास्त्री जोशी त्यांनी भारतीय संस्कृत कोश लिहिला. काय हो, 10 खंड आहेत, प्रत्येक खंड 800 पानी. त्यात ही सगळी माहिती आहे. नारद स्मृती, नारद उपनिषद, नारद शिक्षा, त्या म्हणजे त्या संगीताविषयी. शिक्षा म्हणजे शिक्षण. हिंदी, संस्कृत, मराठीमध्ये शिक्षा म्हणजे मराठीत वेगळाच अर्थ होतो. हिंदीमध्ये आणि संस्कृतमध्ये शिक्षा म्हणजे शिक्षण, संगीताचं शिक्षण आहे. त्या नारद शिक्षा या ग्रंथामध्ये संगीताला किती महत्त्व आहे नारदांच्या जीवनात. आणि आजही ते आमच्या लहानपणी गाणं होतं बघा, काय 50 सालची गोष्ट आहे, 1950. जब दिल को सताये गम तू छेड सके सरगम. जेव्हा तुमच्या मनाला त्रास होईल ना, तर तुम्ही सरगम छेडा. सारेगम म्हणा, म्हणजे का संगीत आहे का, संगीत म्हणा. तर नारदांच्या जीवनात या संगीताला अतिशय महत्त्व आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं की नारद म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर ज्या 4-5 गोष्टी येतात त्यात संगीत ही पण अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. पुलं म्हणतात मला संगीता इतकं काहीच प्रिय नाही, आणि पुलंनी नारद मुनींच्या काही श्लोकाचा उल्लेखही केलेला आहे. कोणता बरं तो श्लोक? भगवंत कुठे मिळतील? पुलं म्हणतात ना, भगवंतांचं स्थान कुठे आहे, परमेश्वर कुठे आहे? तर नाहम वसाम्य वैकुंठे योगिनाम हृदये म्हणून
मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. नारदांना भगवंत सांगतात, हे नारदा, हे नारद मुनी, मी कुठे तुम्हाला सापडीन? नाहम वसामि वैकुंठे, मी वैकुंठात नाही. योगीनाम हृदये मनव, योगी जे लोक आहेत त्यांच्या हृदयात मी नाही सापडणार. मनव जे ऋषीमुनी आहेत तिथेही कदाचित मी नाही सापडणार. मद्भक्ता यत्र गायन्ति, माझे भक्त जिथे गुणगान करत असतात परमेश्वराचे. मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. हे नारदा, तू मला ओळख, मी तिथे आहे. जिथे माझे भक्त माझं गुणगान करतायत, माझं गाणं गातायत, किंवा संगीत आहे किंवा कीर्तन आहे, तिथे मी आहे. पुलंनी या श्लोकाचा आवर्जून उल्लेख केलेला आहे. गायन्ति या शब्दावर त्यांचं जोर आहे, पुलंचा. माझे भक्त जिथे गात आहेत संगीत, तिथे मी निश्चित आहे. मुलांना संगीत आवडतं. या श्लोकाचं उद्धरण त्यांनी, म्हणजे या श्लोक त्यांनी उद्धृत केलेला आहे. मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. हे नारदा, मी तिथेच सापडेन. मी संगीतात सापडेन, मी हरिभक्तीमध्ये सापडेन, मी हरिकीर्तनच सापडेन. असो, मी मगाशी आपल्याला म्हटलं की माझा पहिलाच विषय श्री नारद विषय बोलण्याचा, आणि मला काही फारसं बोलता येणार नाही. पहिला प्रयत्न हा तितकासा चांगला नसतो, आणि एकदा अभ्यास झाला की मग हळूहळू आपलं त्या विषयावर प्रभुत्व नाही तरी बऱ्यापैकी आपल्याला बोलता येतं, लिहिता येतं, वाचता येतं. तर 6:30 झालेले आहे आणि आपली वेळ संपलेली आहे. नारदांविषयी मी काहीच फारसं बोललो नाही. आता नारदांच्या जीवनातली एक छोटीशी 2-4 मिनिटाची गोष्ट मी सांगतो आणि हे आवर्त घेतो. आपल्या कृपेमुळे, आपल्या सहकार्यामुळे मी थोडंफार काहीतरी वेडे वाकुडे गायनं तरी तुझा म्हणवीन. वेडा वाकडा मी काहीतरी गायलो नाही. श्री नारद मुनींचं चरित्र. तर एका ठिकाणी नारद मुनींचं चरित्र, ते ब्रह्मदेवांचे मानसपुत्र आहेत. श्री नारद, ब्रह्मर्षी नारद हे श्री ब्रह्मदेवांचे जे 7 मानसपुत्र आहेत त्यातले एक म्हणून. आणि ब्रह्मदेवांच्या कंठापासून ज्यांचा जन्म झाला, बरोबर आहे, संगीत आहे ते कंठातूनच येणार, बरोबर आहे, कंठातून त्यांचा जन्म झाला. दुसरी एक गोष्ट अशी आहे की नारद मुनी हे दासी पुत्र होते. म्हणजे सध्याच्या भाषेत बोलायचं म्हणजे त्यांच्या आई या मोलकरीण असाव्या किंवा कामवाल्या, आपण म्हणतो कामवाली बाई, तशा त्या दासीचा अर्थ हा. आणि त्या नारद मुनींच्या आई ज्या घरी नोकरी करत, ते अतिविद्वानाचं घर होतं, अतिविद्वान. त्यामुळे लहानपणापासून नारदांवर विद्वत्तेचे महान संस्कार झाले. पुढे ते विद्वान वारले. मग आई आणि नारद बाहेर पडले, वनात भटकायला लागले. असं कसं जीवन व्यतीत करत होते. त्यात त्यांच्या आई पण वारल्या. मग वनात बसून त्यांनी तपश्चर्या केली नारदांनी. तप शब्द छान आहे. तप त्याच्या उलट करूया, पत. जो तप करतो त्याला पद त्याला पद मिळते, त्याची पद वाढते. पद म्हणतो ना आपण, पद, त्याचं पद, त्याची पद फार मोठी आहे. पद तर तपाच्या उलट पद. नारदांनी अशी प्रचंड तपश्चर्या केली, तप, त्यामुळे त्यांचं पद वाढली आणि प्रत्यक्ष भगवंताचेच ते शिष्य झाले. तेव्हा ही जी गोष्ट आहे, एका दासी पुत्रातून कोण निर्माण झाला? ब्रह्मर्षी निर्माण झाला. म्हणजे एखाद्याचं जीवन जर अवघड असेल, खर्च असेल, निराश होऊ नये त्याने नारदांकडे पाहावं. एक दासी पुत्राचं रूपांतर एका हरिभक्तीपरायण आणि एका महान भगवत भक्तात झालं, महान कीर्तनकला निर्माण करणाऱ्यात झालं. त्यांचं नाव ब्रह्मर्षी झालं, त्यांचं विशेष. तेव्हा उदाहरणार्थ आपण म्हणू, कोण बरं, मला आत्ता लगेच आठवण्यात काही, चंद्रगुप्त मौर्य हा दासीपुत्र होता.
पण नारदांच्या मनावर जसे थोर विद्वानांचे संस्कार झाले तसे चंद्रगुप्त मौर्यांवर इसवी सन पूर्व 295 ते इसवी सन पूर्व 225 बहुधा हा त्यांचा काळ. त्यांच्यावर चाणक्यांचे संस्कार झाले आणि या चंद्रगुप्त पहिला राजा अखंड भारत त्यांच्या राज्याची सीमा कुठपर्यंत तर इराण म्हणजे इराणच्या सीमेला लागून. म्हणजे एक दासीपुत्र अखंड भारताचा पहिला राजा झाला, सम्राट. दुसरं भराभरा आठवतली नावं, रामशास्त्री. त्यांची आई अशीच घरोघरी कामं करायची, फार अवघड होतं त्यांचं जीवन. पण असा त्या बाईंचा मुलगा राम न्यायमूर्ती झाला. आजही एखाद्याने उत्तम न्याय दिला आपण हा रामशास्त्री. आणि आपलं जे अहिल्यानगरचा उल्लेख सारखा होतो, अहमदनगर तिथल्या न्यायालयात रामशास्त्रींचा पुतळा आहे. काय आश्चर्य. एक लहानपणी अत्यंत गरीब असणारा एका कामकरी स्त्रीचा दारिद्र्यावस्थेत आवडणारा तो केवढा मोठा. आजही त्याचं नाव न्यायमूर्ती. आता गर्व नाही. तो जो इथे पुतळा आहे ना, रामशास्त्री पुतळा, रामशास्त्री प्रोमणे यांचा, त्याचं उद्घाटन सुदैवाने माझ्या हस्ते झालेलं आहे. 1974 साली गोष्ट आहे. गर्व म्हणून नाही, जाता जाता मी माहिती सांगितली. तर आणि तिसरी जलामाई. अहो ह्या त्यांचे आई वडील, आईंचं नाव काय, वडिलांचं नाव करुंद दमा. दमा हे वडिलांचं नाव आणि करुंद हे आईचं नाव. म्हणजे या अगदी गरिबीतल्या या मोलकरी म्हणूनच काम करत होते ना श्री नामदेव महाराजांच्या घरी. आणि आज अत्यंत प्रसिद्ध कोणी असतील त्या संत जनावे, दळिता कांडिता तुझं गायननी अनंत, किंवा विठू माझा लेकरू वाडा संगे गोपाळांचं घेऊ. म्हणजे एका दासीतून केवढी मोठी संत स्त्री झाली. यांनी म्हटले ना श्री गोंदवलेकर महाराजांनी की एका मोलकरीचं रूपांतर एका महान स्त्री संतांमध्ये करणारे श्री नामदेव महाराज मला अतिशय प्रिय. त्यांनी एका मोलकरीचं रूपांतर महान संत तिला बनवलं. तर एखाद्याच्या मनात असा विचार आला की आमच्या घरी गरिबी आहे, मी फार लहान आहे, सामान्य स्थिती आहे, त्यांनी काळजी करू नये. श्री नारद मुनींचं उदाहरण समोर आहे, चंद्रगुप्त मौर्यांचं आहे, संत जनाबाईंचं आहे, रामशास्त्री प्रोमण्यांचं आहे. ही केवढी मोठी माणसं आहे. तर नारद मुनींनी अशामध्ये आपल्याला स्फूर्ती दिलेली आहे. ते सदैव आपल्याला स्फूर्तीच देत राहतील. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री नारायण नारायण. ओम नमो नारायणाय.